या दोनों संघादरम्यान आजपासून जे महाराष्ट्र चषकाला सुरुवात झाली आणि आजपासूनच गोरसईच्या मैदानावर भिवंडी प्रीमियर लीगला देखील सुरुवात झाली आणि त्या बीपीएल मध्ये देखील आपण सूरज केणीला खेळताना पाहणार आहोत. आगरी राजा पोगाव या संघामध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. ऑक्शन आपण पाहिला होता, त्या ऑक्शन मध्ये त्याच्यावर बोली लावण्यात आली, परंतु आज या ठिकाणी सूरजची कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. जय महाराष्ट्र चषकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय दत्ता सुतार, एक अनुभवी असा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय एसके स्पोर्ट सापे टीमच्या माध्यमातून. दोन तुल्यबळ संघामधले ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते. दोन्ही अतिशय बलाढ्य संघ आहेत आणि जोरदार संघर्ष होईल अशी अपेक्षा सर्वच क्रिकेट रसिकांना आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं, प्रत्येकी 4 षटकांची मॅच. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ठेवण्यात आलेला आहे डावखुरा फलंदाज नागेश साठी. त्याचप्रमाणे एक डीप मिड विकेट देखील आहे. चला जास्त वेळ दौडू नका. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि पहिल्याच बॉलवर इनसाइड एज लागली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते शॉर्ट फाईन लेगच्या दिशेनं. कुठली धाव मिळणार नाही. खरं तर चेंडू खेळायचा होता स्क्वेअर लेगच्या दिशेनं, परंतु मेडल करता आलेला नाही फलंदाजाला आणि निर्धाव चेंडूनं सुरुवात झाली या मॅचला. दत्ता सुतारकडे भरपूर वर्षांचा अनुभव आहे, तो अनुभव पणाला लावण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. पॉवर प्ले मध्ये यावेळेस चांगला संपर्क आहे, चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या दिशेनं. अतिशय सुंदर फटका, चेंडू सीमारेषा पार. हा पहिला चौकार. मिडल ऑफ द बॅट करता आलं नव्हतं. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. पहिला कुठेतरी लाईनवर कंट्रोल फारसं पाहायला मिळालं नाही, त्यामुळे त्याचा फायदा उचललाय बॅट्समन नागेशनं. आणि नागेशचा कुठेतरी हा स्ट्रॉंग झोन देखील आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला मोठमोठे प्रहार करण्याचा तो प्रयत्न सुरुवातीपासूनच करतोय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलण्याचा प्रयत्न आहे. पहिला चेंडू निर्धाव निघून गेला, मात्र दुसऱ्या बॉलवर चौकार आलाय. चौकारानं खातं उघडण्यात आलेलं आहे भावळे बी संघाचं. ऑफ साईडला आपल्याला पॉइंटला क्षेत्ररक्षक दिसतोय, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण. यावेळेस पावलांचा वापर केलाय, मात्र मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली, गुड कॅच, कॉटन बोल्ड, फलंदाज बाद होतोय नागेश. पहिल्या विकेटचं पतन झालंय. पावलांचा वापर केला खरा, परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. जेव्हा तुम्ही पावलांचा वापर करत असता, चेंडू हाफवालीमध्ये घेतला तर निश्चितच फायदा होत असतो. चांगले स्ट्रोक्स तुम्ही एक्झिक्यूट करू शकता, परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत जर फलंदाज पोहोचला नाही तर मात्र फटक्यावर नियंत्रण मिळवणं फार कठीण असतं आणि तेच घडलं नागेशच्या बाबतीत. 4 धावा जोडल्यानंतर नागेश बाद होऊन तंबूत परततोय. संघाची धावसंख्या 1-4. फटक्यामागे निवड पाहायला मिळाली. स्टेप आउट झाला होता फलंदाज आणि त्यानंतर मात्र झेल आणि पुन्हा एकदा स्टेप आउट व्हावं लागतंय नागेश याला खेळाडू कक्षाकडे. खूप जास्त आक्रमक खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या बॉल पासून मोठमोठे प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र त्यामध्ये फारसं यश नागेशला मिळालं नाही. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये अविनाश आलाय 1 डाऊन खेळण्यासाठी. सध्या स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सूरज. दत्ताचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीनं त्याने चौकार लागल्यानंतर कमबॅक केलाय. पुढचा बॉल राईट आर्म अराउंड द स्टम्प्स. यावेळेस साखू टप्प्याचा बॉल, शॉर्ट अँड वाईड, जबरदस्त फटका, पॉइंटच्या डोक्यावरून बॉल काढलाय, सीमारेषा पार, चौकार.
अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. सूरज याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. 4 धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 8 धावा धावफलकावर ज्या आपण पाहतोय. 2 चौकारांच्या मदतीने 8 धावा लावल्या गेल्यात. राऊंड द विकेटचा मारा केला जातोय. हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, आखूड टप्प्याचा बॉल होता आणि उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता. शॉर्ट वाईड अँड पनिश अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळालं. एकतर पॉवर प्ले चालू आहे, 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक डीप मिड विकेटला आता एक खेळाडू डीप कव्हरमध्ये आणण्यात आलेला आहे. हे 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि अशा पद्धतीची गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये तुम्ही अजिबात करू शकत नाहीत. धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचले. पुढचा बॉल घेऊन दत्ता सुतार. यावेळेस चांगला बॉल आहे, तेवढा चांगला फटका देखील. ऑन द राईज चेंडूला ड्राईव्ह केलंय. 1 धाव निश्चितच मिळेल. धावसंख्या 9 वर जात असताना प्रत्येकी 4 षटकांची मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये 37 धावांचं टार्गेट पाहिलं होतं जे बजरंग खांडपे टीम समोर ठेवलं होतं मिथ स्पोर्ट्स कशिवली संघानं आणि ते टार्गेट अगदी सहज पार करण्यात आलं. अगदी 17 चेंडूंमध्येच तो सामना फिनिश केला जे बजरंग खांडपे टीमच्या फलंदाजांनी. या मॅच मध्ये मात्र जास्त धावा आपल्याला जबरदस्त फटका. लॉफ्ट केलाय चेंडू, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. अफलातून षटकार अविनाशच्या बॅटमधून. यस, आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहू शकता कशा प्रकारे हा फटका खेळून काढला होता. फोर्स केलं होतं चेंडूला. अतिशय सुरेख फटका आणि चेंडू मात्र त्यानंतर लॉंग ऑन सीमारेषे बाहेर पडला होता. षटकार आलाय. जबरदस्त टायमिंग पाहायला मिळालं. थोडासा बॅक ऑफ लेंथ हा बॉल होता, उसळता बॉल होता, मात्र वेट केला फलंदाजाने. बॅकफुटला थोडंसं वजन ट्रान्सफर केलं आणि समोरच्या दिशेनं आडव्या बॅटनं प्रहार केला. अशा प्रकारचे फटके खेळणं सोपं नसतं, परंतु जबरदस्त टायमिंग साधलाय अविनाशनं आणि षटकारानं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. दत्ताने एक गडी बाद केला, परंतु मागडं षटक पाहायला मिळालं. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 15. यस, अगदी बरोबर म्हटलं अजय. वेट केलं होतं, वेट केला आणि त्यानंतर वाट लावली. हा षटकार आलाय. 15 धावा धावफलकावर आहेत. सुरेख सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते जय बजरंग बी भावाले संघाच्या माध्यमातून. दमदार सुरुवात आहे. 15 धावा पहिल्या षटकामध्ये. हीच धावगती शेवटपर्यंत जर मेंटेन केली तर 60 धावा तब्बल 4 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. परंतु क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करता येणार नाही. यानंतरच्या षटकांमध्ये काय होईल ते आपल्याला पाहावं लागणार आहे. गोलंदाजी देखील चांगली आहे एसके स्पोर्ट्स सापे टीमकडे. नवीन षटक घेऊन नंदकिशोर सज्ज होतोय. पॉवर प्लेची मात्र समाप्ती झालेली आहे. पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करणं आणि पॉवर प्लेच्या नंतर नॉन पॉवर प्ले ओव्हर्समध्ये बॅटिंग करणं फार मोठा फरक असतो. चौकार जोडण्यासाठी तुम्हाला चांगले गॅप शोधावे लागतील, कारण जास्तीत जास्त खेळाडू आता सीमारेषेवर पाहायला मिळतील. खूप जास्त वेळ खर्च केला जातोय. सापे टीमला विनंती असेल जास्त वेळ दौडू नका, याच्या बाबतीत सहकार्य करा. बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू कव्हर्समध्ये फिल्डर आहे. एक लॉंग ऑफ थोडासा वाईट ठेवण्यात आलेला आहे. ऑन साईडला भरपूर प्रोटेक्शन बाउंड्री लाईनवर पाहायला मिळतंय. स्विंग केलाय ऑन साईडला. जबरदस्त टायमिंग. चेंडू जातोय 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 आणि गेला निघून डीप मिड विकेट सीमारेषा पार. अफलातून षटकार. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. अविनाश आणि सूरज या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. सूरजच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. अविनाशने देखील एक षटकार ठोकलाय. आतापर्यंत सूरजच्या बॅटमधून 11 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि खूप छान सुरुवात जय बजरंग भावाळे बी संघाची. धावसंख्या झाली 21. नंदकिशोर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र मिडल करता आलेला नाही. पुन्हा एकदा ऑन साईडला लॉफ्ट करायचा होता. बॅटच्या थोडासा आतमध्ये बॉल लागलाय. मिसफील्ड पाहायला मिळते डीपमध्ये. त्याचा फायदा उचलला जातोय. दोन्हीही युवा फलंदाज आहेत आणि खूप क्विक आहेत बिटवीन द विकेट्स. 2 धावा यावेळेस केल्या जात आहेत.
धावसंख्या वेगानं पुढे सरसावताना दिसते आपल्याला. 1 बाद 23. मोठ्या संख्येकडे सँडी भावळे बी संघ वाटचाल करतोय. नक्कीच याच प्रकारचे सातत्य जर टिकवता आलं तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. ओहो, यावेळेस मात्र लवकर फटका खेळण्यात आला होता. थोडासा चेंडू मागे ठेवला होता गोलंदाजाने, परंतु चेंडूची लेंथ जास्त पिक करता आली नाही, लवकर पिक करता आली नाही, त्यामुळेच एक चुकीचा फटका पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता होते. वेलकम प्रवीण. येस, जिथे जिथे भावाळे संघ पोहोचतो तिथे तिथे प्रवीण देखील पोहोचत असतो. टप्प्याचा बॉल आहे, पुल केलाय, मात्र समोर फिल्डर आहे. फॉरवर्ड डीप स्क्वेअर लेगला फंबलिंग होते. क्षेत्ररक्षण देखील थोडंसं डिसाळ पाहायला मिळते. याआधी देखील त्याच क्षेत्रामध्ये थोडी फंबलिंग पाहायला मिळाली होती आणि एका धावेचं रूपांतरण 2 धावांमध्ये करण्यामध्ये वाकबगार आहेत दोन्ही फलंदाज. कारण रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, परंतु 1 शॉटचा आता इशारा आलाय, सॉरी 1 फॉर दी ओव्हरचा इशारा आलेला आहे. 2 धावा मिळालेल्या आहेत. बाउन्सर चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 1 बाद 25. 25 रन्स ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना जय बजरंग भावाळे बी संघ. ओहो, पुन्हा एकदा आपटी दिले, पोल केला. यावेळेस मात्र झेलची संधी अँड यस इज गॉन. चांगला झेल समाप्त केलाय फिल्डरनं. सूरज किणीची खेळी संपुष्टात आली आहे. यावेळेस देखील आपण पाहतो की अनपेक्षित दुसरी घेणारा चेंडू होता. पुल जरूर केलं होतं, मात्र अनसक्सेसफुल. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक संतोष होते, त्याच्या माध्यमातून हा झेल संपन्न केला गेलाय. यावेळेस ती ताकद जोगत आली नव्हती सूरज केने याला. निश्चितच, आणि बॉलमध्ये वेग देखील थोडा कमी होता, त्यामुळे देखील आपण पाहतोय की चेंडू डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. संतोषने मात्र कुठली चूक केली नाही. चांगला झेल संतोष सुतारच्या माध्यमातून. 25 धावांवर हा दुसरा धक्का लागलाय जय बजरंग भावाळे बी संघाला. SK स्पोर्ट्स आपे संघाच्या विरोधात टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करत आहे भावाळे बी संघ. नवीन बॅट्समन नवनाथ. यावेळेस बॉल हवेत आहे. फोर्सिंग स्ट्रोक मिस टाइम फटका आहे. फिल्डर येतोय, जबरदस्त कॅच, अफलातून कॅच. यावेळेस गौरवने कुठली चूक केली नाही. जबरदस्त कॅचिंग आता मात्र पाहायला मिळते. आणखी एक मोठा धक्का भावाळे बी टीमला. छान गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या पद्धतीनं कमबॅक केलं नंदकिशोरनं. षटकाची सुरुवात तेवढी चांगली नव्हती. षटकार पहिल्याच बॉलवर आला होता आणि पहिल्या 4 चेंडूंमध्ये 10 धावा देखील खर्च केल्या होत्या, मात्र शेवटच्या 2 चेंडूंवर बॅक टू बॅक 2 मोठे झटके दिले. अविनाश देखील बाद झालेला आहे. सूरजला सर्वप्रथम बाद केलं आणि त्यानंतर अविनाशला बाद केलं. 2 षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या 3 बाद 25. अजय, पहिल्या चेंडूवर षटकार आला होता तरी देखील एक चांगले षटक म्हणावं लागेल. आणि तसंही 1-2 मोठे फटके येऊन देखील जो कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो तो चांगला गोलंदाज, आणि ते या ठिकाणी दाखवून दिलाय गोलंदाज नंदकिशोरने. नवीन षटक घेऊन गोलंदाज ऋषिकेश. हो, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. तिन्ही गोलंदाजांची रणनीती आपण पाहिली की उजव्या हाताचे गोलंदाज आहेत, मात्र राऊंड द विकेटचा त्यांनी मारा केलेला आहे. अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न झालाय. फलंदाज देखील आपण उजव्या हाताचे पाहतोय. एकही डावखुरा फलंदाज नागेशच्या व्यतिरिक्त पाहायला मिळालेला नाही, परंतु नागेश लवकर बाद झाला. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार केलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रातून. पाहायचा आहे सीमारेषा पार गेलाय की डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. फटका चांगला होता, परंतु एकच धाव मिळणार आहे. खोता पहाड और निकला चुहा असं म्हणण्याची वेळ आलेली आहे. धावसंख्या झाली 26. यस, कारण एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता. 1 ने धावसंख्या आपण पाहतोय 26 वर पोहोचली आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये फेकलं जात आहे, जे षटक आपण ऋषिकेश याच्या माध्यमातून पाहतोय. ऋषिकेश पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर डिलिव्हरी, बॉल हवेत आहे, मात्र शॉर्ट फाईन लेगला बीट करून बॉल जाईल डिक्लेअर झोन मध्ये. पुन्हा एकदा 1 धाव मिळेल.
चांगली गोलंदाजी, चेंडूच्या वेगात चांगला बदल केला जातोय आणि जास्त खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जात नाहीये. बॅक ऑफ लेन किंवा गुड लेन स्पॉटवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होतोय, जेणेकरून फलंदाज पूर्णपणे चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचणार नाही जर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला तर. यस अजय, तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये तर वेग परिवर्तन व्हेरिएशन देखील तेवढंच महत्वाचं आहे. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. ऋषिकेशच्या माध्यमातून अतिशय चाणाक्ष पद्धतीनं गोलंदाजी करतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये त्याने फक्त 2च धावा खर्च केलेल्या आहेत आणि धावांवर ब्रेक लावण्यामध्ये त्याला यश आलेलं आहे. 27 धावा. यावेळेस आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईनमध्ये जाण्याचा प्रयत्न फलंदाज करत नाहीत, जागेवरूनच बॅट फिरवली जाते. आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. खूप छान गोलंदाजी ऋषिकेशच्या माध्यमातून. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंत या ओव्हरमध्ये ऋषिकेशनं केली आहे. पुन्हा एकदा ऋषिकेश यावेळेस पावलांचा वापर करून पूल केलाय. फिल्डर आहे डीप मिड विकेटला, मात्र संधी मिळत नाहीये. त्याच्या डोक्यावरून बॉल निघून जातोय सीमारेषा पार. हा षटकार. अप्रतिम झेल त्या ठिकाणी आपण पाहिला. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय आणि त्या दरम्यान रोहन पाडेल, व्हॉइस ऑफ झिडके,
भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटनेचे विद्यमान सदस्य आहेत, त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम रोहन पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. 39 धावांवर हा फलंदाज बाद झाला रूपात. यावेळेस मात्र जबरदस्त संपर्क पाहायला मिळतोय. संतोष सुतारच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय 6 धावांसाठी. फलंदाज देखील संतोष सुतारच्या दिशेने चेंडू टोलावतायत. यावेळेस मात्र यशस्वी फटका पूल केला होता बॅट्समन कैलासनं. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वरची कडा लागली. शॉर्ट फाईन लेगचा फिल्डर प्रयत्न करतोय मात्र त्याच्या आवाक्या बाहेर बॉल. चेंडू अडवलाय, कदाचित चेंडू अडवला तर एकच धाव मिळाली असती, मात्र चेंडू अडवला त्यामुळे 2 धावा कंप्लीट केल्या गेलेत. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते 5 बाद 47. अजूनही एक चेंडू शिल्लक. पुढील सामन्याच्या टॉससाठी मी विनंती करतोय श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाचा संघनायक आणि SCC पडघा संघाचा संघनायक आपण त्वरित यायचं आहे. शेवटचा बॉल, फुल टॉस आहे. जबरदस्त टायमिंग साधलंय परंतु हा बॉल निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये. थोडा समोर खेळण्याची आवश्यकता होती, षटकार मिळाला असता परंतु आता एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि याचबरोबर जय बजरंग भावाळे बी संघाची इनिंग्स देखील समाप्त होते. 4 षटकांमध्ये एकूण 48 धावा त्यांनी जोडलेल्या आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यात. एक चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते आणि विजयासाठी 4 षटकांमध्ये SK स्पोर्ट्स आपे टीम समोर 49 धावांचं टार्गेट. राजा एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. SK स्पोर्ट्स सापे संघाला निश्चितच फाईट करावं लागेल या ठिकाणावरनं, कारण 49 धावा बनवायच्या आहेत. त्यासाठी चांगली फलंदाजी आवश्यक असेल, कारण 12.25च्या सरासरीने चालायचं आहे. आपण पाहतोय या जय महाराष्ट्र दामणगाव आयोजित जय महाराष्ट्र चषक 2021 एक चांगली स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते. वेलकम अतुल शेलके. आज या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसातील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय बजरंग अब्बी भाववाले विथ SK स्पोर्ट्स सापे या दोन संघादरम्यान तर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि तो निर्णय का घेतला होता हे या ठिकाणी दाखवून दिलाय. जय बजरंग अब्बी भाववाले संघाने तब्बल 48 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 49 धावांचं लक्ष उभं केलंय SK स्पोर्ट्स सापे संघासमोर आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी 12.25च्या सरासरीने चालावं लागेल. विजयासाठी 49 धावा बनवायच्या आहेत. तर आपण जर विचार केला जय बजरंग बी भावाले संघाचा तर 49 धावा रोखायच्या आहेत. चेसिंग कंपल्सरी आहे. आपण ही संपूर्ण स्पर्धा SK एंटरटेनमेंट च्या माध्यमातून लाईव्ह पाहतोय, थेट प्रक्षेपण केलं जात आहे. ही स्पर्धा आपण YouTube त्याचबरोबर SSS केबल नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकता. शंकर दादा गुलवी आणि किरण तले जे प्रोप्रायटर आहेत SK एंटरटेनमेंटचे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण एक या ठिकाणी स्वीट व्हॉइस ऐकतोय. तालुका क्रिकेटचा एक बुलंद आवाज 3-in-1 अजय घरत माझ्या समवेत आहेत. त्याचबरोबर आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम अँड फ्रॉम गोरसाई. तर खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल की आपण थोडं स्पीडअप करा, कारण आजचा शेड्यूल आजच कंप्लीट झाला पाहिजे याच्याकडे आमचं लक्ष असणार आहे. 9 सामने आज खेळवायचे आहेत, त्यापैकी एक सामना जरूर झालाय. ज्या ठिकाणी खांडपे संघ विजय झाला होता. मिडस्पोर्ट कशिवली संघाला आपल्या घरेलू मैदानावर पराभूत केलं होतं. त्यानंतर मात्र ही दुसरी लढत आपण पाहतोय. तर 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
मोहन विथ ऋषिकेश. तर जय बजरंग भावाले बी संघाचा फ्रंट लाईन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय सूरज केने. यस, पंचांच्या माध्यमातून अधिकृत इशारा. सामन्याला सुरुवात होते. सूरज केने गोलंदाजी मार्कवर षटकातील पहिला चेंडू घेऊन वळतोय. समोर मोहन दलवी. फुल टॉस होता. प्रहारचा लाय गॅप शोधली. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर 2 धावांच्या मदतीने या ठिकाणी इनिंग स्टार्ट करतोय मोहन. स्वतःचं तसेच संघाचं खातं ओपन करतोय. चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवर एक आत्मविश्वास वाढवणारा फटका पाहायला मिळाला मोहनच्या बॅटमधून. एक क्लासिक फलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. यस, पुन्हा एकदा सूरज बोलतोय. यावेळेस देखील गॅप शोधली आहे. फटका चांगला आहे, मात्र आउटफील्ड मध्ये चेंडू अडतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. यस, इट इज 2 रन्स. 2 धावा कंप्लीट झाल्या. बॅक टू बॅक दुसरी धाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा धावफलकावर झाल्यात. 49 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय SK सापे संघ. त्यानंतर जांभूलपाडा आणि SSC पडगा या दोन संघादरम्यान पुढील लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर चला दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. सूरज केने पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आधीच बॅट फिरवली होती. यस, टॉपेज पाहायला मिळाला. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. 5 धावा धावफलकावर झाल्यात. प्रत्येक षटकाचा विचार केला तर 2 मोठे फटके खेळावे लागतील, कारण तब्बल 49 धावा चेस करायच्या आहेत. सूरज षटकातील पुढील चेंडू. यावेळेस प्रहारचा लाय. ज्या फटक्याविषयी चर्चा होती तो फटका सीमारेषे बाहेर. षटकार. निश्चितच ज्या फटक्याची आवश्यकता असणार आहे वारंवार या मॅच मध्ये, मॅच जिंकण्यासाठी SK स्पोर्ट्स सापे टीम फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅक्सिमम ऋषिकेशच्या बॅट मधून पहिलाच बॉल फेस केलाय त्याने या इनिंग्स मध्ये आणि काय जबरदस्त सुरुवात केली आहे. शक्तिशाली प्रहार. डीप वाईडिश मिड विकेट सीमारेषा अगदी सहज क्लिअर केली आहे. आणि हीच तर ओळख आहे ऋषिकेशची. त्याच्या करिअरमध्ये त्याने जेवढ्या धावा बनवल्या असतील त्यातील मॅक्सिमम धावा ह्या षटकारानेच बनवलेल्या आहेत. साजय, आणि खास करून टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर जे सलामीचे फलंदाज असतात किंवा पहिल्या 2 ते 3 पर्यंत जे फलंदाज आपण पाहतोय, 6 अँड आउट क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. निश्चितच या ठिकाणी सन्माननीय शरदजी केणी आणि सन्माननीय प्रशांत भोईर साहेबांचं शुभ आगमन झाले. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. सूरज केने यावेळेस देखील प्रहार झालाय, मात्र आपण पाहतोय टॉप एज चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज आपण पाहिला स्वतः झेल खाली, आपल्याच फॉलो थ्रो मध्ये झेल पकडतोय. पहिला गडी बाद झालाय. या ठिकाणी ऋषिकेशाला मैदान सोडावं लागेल. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, ऑन साइडला बॉल टर्न करण्याचा प्रयत्न होता, मात्र लवकर स्ट्रोक खेळलाय. बॅटचं तोंड लवकर बंद झालं आणि त्यामुळेच पुढची कडा लागली. लिडिंग एज. सहज साधा सरळ सोपा झेल होता. कुठलीच चूक केली नाही त्या ठिकाणी गोलंदाजाने. कॉटन बॉलच्या स्वरूपात फलंदाज बाद होऊन तंबूत परततोय. ऋषिकेश खूपच निराश आहे. सुरुवात चांगली केली होती, षटकार लगावला होता, मात्र सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पहिला धक्का लागलाय SK स्पोर्ट्स सापे टीमला धावसंख्या 11 असताना. स्लोवरचा वापर झाला होता आणि आज आपण सकाळपासून पाहतोय की गोलंदाज जास्तीत जास्त स्लोवरचा वापर करतायत या विकेटवर. आणि ते करणं गरजेचं देखील आहे, कारण कॉन्क्रीट खेळपट्टी आहे. जर वेगाने तुम्ही चेंडू टाकलेत जास्तीत जास्त तर चांगला संपर्क देखील पाहायला मिळत आहे. शॉट खेळणं थोडंसं कुठेतरी इझी होतंय. सूरज केने पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू आडवून फेकी होते. त्या दरम्यान 1 धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर आहेत, मात्र त्या मोबदल्यात 1 गडी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज ऋषिकेश, ज्याच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिला होता. तर 12.25च्या सरासरीने चालायचं आहे आणि 12 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. अजय, सध्या तरी दोन्ही संघ समाधानी असतील ज्या पद्धतीने
झालेली आहे या रनचेजची आणि अजूनही सामना आपल्याला दोलायमान स्थितीत पाहायला मिळतोय. खूप चुरशीची ही मॅच होईल अशी आता शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये विजयासाठी 37 धावांची आवश्यकता. नवीन षटक घेऊन गोलंदाज तयार होतोय कैलास. नक्कीच यानंतर मात्र पलटवार आणि आपला घेर देखील चेंज करावा लागेल SK सापे संघाला. मात्र एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये. तर पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेला फैलावलेले क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळते. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे डीप मध्ये आहेत. षटकातील पहिल्या चेंडूवर प्रहार जरूर झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. परततोय 6 धावा दिल्यानंतर कुठेतरी गोलंदाज कैलासवर त्याने प्रेशर मध्ये ठेवण्याचा प्रयत्न होता परंतु त्यामध्ये अपयशी ठरताना दिसलाय फलंदाज मोहन साळवी. सजय या बिगिटसाठी तुमचं फुटवर्क त्याचबरोबर तुमचं मात्र ते या ठिकाणी दिसून आलं नव्हतं. त्याचबरोबर ती ताकद देखील झोकता आली नव्हती मोहन याला. परिणामस्वरूप चेंडू सीमारेषे बाहेर होऊ शकला नव्हता. उंची जास्त मात्र लांबी कमी असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा गडी बाद झालाय मोहन याच्या रूपाने. नवीन फलंदाज दत्ता मैदानाच्या आतमध्ये आलाय. षटकातील पुढील चेंडू घेऊन कैलाश. यावेळेस त्रिफला उडवला जातोय. प्लेट ऑन झालाय फलंदाज. बॅटची कडा घेऊन चेंडू या स्टँडवर आदलतोय. यस अजून एक गडी बाद. आणि आता मात्र SK स्पोर्ट्स सापे संघ बॅकफुटला पाहायला मिळतोय. जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न होता. पाहू शकाल तुम्ही रिप्ले मध्ये हा खोलवर टप्प्याचा बॉल होता मात्र फ्रंट फूट पहा कुठे आहे लेग स्टिकच्या दिशेनं आणि त्यामुळेच थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न झाला. एज लागली इनसाइड एज आणि एस्टॅनवर आदळलाय चेंडू. प्लेड ऑन होऊन तंबूत परततोय फलंदाज आकाश शास्त्री. तिसरा धक्का लागलाय SK स्पोर्ट्स सापे टीमला. धावसंख्या झाली आहे 3-12. साजय या चेंडू आधीच मी चर्चा केली होती की बिगेटसाठी तुमचं फुटवर्क त्याचबरोबर तुमचं टायमिंग देखील तेवढंच महत्त्वाचं असतंय. यावेळेस आपण पाहिलं की जागेवरून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. फटकामागे चुकीची निवड आपल्याला पाहायला मिळाली. परिणामस्वरूप परतावं लागलं त्या ठिकाणी आकाशाला. आकाशी फटका खेचण्याच्या प्रयत्नात मात्र अपयशी ठरला. नवीन फलंदाज आनंद किशोर मैदानाच्या आतमध्ये. थोडासा संकटात सापडलेला दिसतोय SK स्पोर्ट्स सापे संघ. चांगली पार्टनरशिप फलंदाजांना बनवावी लागेल. स्लोवरचा वापर. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. हा चौकार. थँक्यू DJ. कॅमेरामॅनच्या जवळ जे क्रिकेट रसिक बसलेले आहेत त्यांनी खाली उतरायचं आहे प्लीज. आयोजकांकडून सूचना येत आहेत. कॅमेरामॅनच्या जवळ कोणीही थांबायचं नाही प्लीज. जांभूळपाडा संघाचे काही खेळाडू मला वाटतं आहेत त्या ठिकाणी. प्लीज खाली उतरा. हॅलो गोलंदाज बोलतो. यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. एक धाव जरूर मिळेल. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे सन्माननीय भरतजी शिंदे आणि सन्माननीय दिनेश भोईर साहेबांचं. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जय महाराष्ट्र चषक 2021 मध्ये जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. षटकातील पुढील चेंडू कैलास बोलतोय. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. क्षेत्ररक्षक दुरून चेंडू पर्यंत पोहोचत आहेत. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतील. यस इट इज 2 रन्स. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 19 धावा धावफलकावर झाल्यात. मात्र महत्वपूर्ण 3 गडी बाद झाल्यात आतापर्यंत. मोहन, ऋषिकेश आणि आकाश. आणि आपण पाहतो की आस्किंग रेट देखील आता वाढलेला आहे. फक्त 13 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. पूर्ण जबाबदारी असेल दत्ता आणि नंदकिशोर या 2 फलंदाजांच्या खांद्यावरती. षटकातील पुढील चेंडू
यावेळेस हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही आणि अजय एकेरी दुहेरी धावामध्ये काही एक घडणार नाहीये. त्या प्रकारचं लक्ष उभं केलंय. ते लक्ष लक्षात घेता बिगेट मोठे फटके खेळावे लागतील. हो निश्चितच, कारण 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या झाली आहे 3 बाद 20 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये 29 धावा बनवायच्या आहेत. सिंगल डबल्स देखील महत्त्वाच्या आहेत मला असं वाटतंय, परंतु त्यांच्या जोडीला कुठेतरी चौकार आणि षटकारांची उधळण देखील करावी लागणार आहे फलंदाजांना. तेव्हा कुठेतरी हा सामना एसके स्पोर्ट्स सापे टीमला जिंकता येईल. यस, कारण 14.50च्या सरासरीने चालायचं आहे. उर्वरित 2 षटकामध्ये विजयासाठी 29 धावा बनवायच्या आहेत आणि या 29 धावा बनवण्यामागे जवळजवळ तुम्हाला 3 ते 4 मोठे फटके खेळावे लागतील मैदानाच्या आतमधून. बिगेड्डा मोठे फटके आवश्यक आहेत धावगती वाढवण्यासाठी. तर चला टॉस साठी या. जांभूलपाडा संघाचा त्याचबरोबर SSC पड संघाचा संघ नाही का आपण टॉस साठी या. काल सावध येथे जी स्पर्धा समाप्त झाली त्या स्पर्धेमध्ये SCC पडगा टीमच्या माध्यमातून प्रलेश मुरांजननं 6 चेंडूंमध्ये सलग 6 षटकार ठोकण्याचा विक्रम प्रस्थापित केला. मात्र दुर्दैव असं की त्या सामन्यामध्ये त्याचा संघ पराभूत झाला. नवनाथ यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. अजय एक निर्णायक षटक आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये किती धावांचा आव्हान शेष राहील. अगदी बरोबर, आणि या षटकामध्येच मला असं वाटतं की जास्तीत जास्त घणाघाती प्रहार फलंदाजांनी करावे लागतील. जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न या ओव्हरमध्ये करावा लागणार आहे, परंतु तेवढं सोपं देखील नसणार आहे. नवनाथ एक अतिशय चांगला गोलंदाज आहे. यावेळेस देखील अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्या चेंडूवर एकच धाव मिळेल. यस अजय अगदी बरोबर म्हटलं. यस लेग बायच्या स्वरूपात धाव आहे. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण षटक आहे आणि ज्या षटकामध्ये कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल नवनाथ याचा, तर त्या उलट जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल SK स्पोर्ट्स सापे संघाचे दोन्ही फलंदाज दत्ता आणि नंदकिशोर. विशेषतः नंदकिशोरवर सर्वांच्या आता नजरा असणार आहेत, कारण हा बाहुबली फलंदाज आहे. मोठमोठे षटकार खेचण्याची क्षमता या फलंदाजाकडे आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेट केलं जातंय फलंदाजाला. यस अगदी बरोबर म्हटलं अजय. आणि जोपर्यंत नंदकिशोर खेळपट्टीवर असेल तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत SK सापे संघाच्या. क्षमता आहे, क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाहीये, मात्र त्या ठिकाणी सिद्ध करावी लागेल नंदकिशोर याला. चांगलं फुटवर्क दाखवावं लागणार आहे. आपण पाहतोय नंदकिशोरला तो जागेवरूनच जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्टँड अँड डिलिव्हर अशा प्रकारचे फटके खेळण्याचा त्याचा जास्त प्रयत्न झालाय आणि ते कुठेतरी चांगल्या प्रकारे ओळखलेलं आहे. भावळे B संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करतोय नवनाथ. पुढील चेंडू यावेळेस देखील बीट केलं जात आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो. अतिशय सुरेख गोलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळते. अचूक टप्पा, अचूक लाईन त्यान लेंथ आपण पाहतोय. वारंवार चेंडूला ठेवलं जात आहे आणि वेगाने बीट केलं जात आहे. ज्या प्रकारे वेग पाहायला मिळतोय नवनाथच्या माध्यमातून, जणू काही वेगावर स्वार झालाय की काय. नवनाथ पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस मात्र वेग परिवर्तन. धावची संधी फलंदाज बाद दत्ता. हे तर होणारच होतं, कारण मोठे फटके येत नव्हते आणि काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नवनाथच्या माध्यमातून. या आधीचे 2 चेंडू चांगल्या वेगाने टाकले, मात्र हा बॉल जसं तुम्ही कौतुक केलं की वेगावर स्वार झालाय, परंतु त्याने लगेच स्लोवर चेंडूचा वापर केला आणि पूर्णपणे चकवलं त्या ठिकाणी फलंदाजाला. फक्त हलक्या हातानं चेंडू तटवला होता आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यामध्ये अपयशी ठरलाय फलंदाज दत्ता सुतार, ज्याने बाद होण्यापूर्वी फक्त 3 धावांचं योगदान दिलं आणि आता पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला दिसतो या मॅच मध्ये SK स्पोर्ट्स सापे संघ. धावसंख्या झाली आहे 21 धावा आणि फलंदाज बाद झालेले आहेत 4. फक्त 7 चेंडू शिल्लक आहेत. 28 धावांची तब्बल आवश्यकता. अजय पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर ताकदीचा वापर आणि त्यानंतर मात्र या चेंडूवर युक्तीचा वापर. पुन्हा एकदा नवनाथ बोलतोय. यावेळेस बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. चेंडू थोडा वेळ हवेत होता. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. थ्रो मात्र खराब झालाय. तरी देखील धावचीची संधी. यस मैदान सोडावं लागेल त्या ठिकाणी संतोष याला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की 12 धावा
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जवळजवळ कुठेतरी 50-50 अवर्सेस सामना होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या षटकापासून पूर्णपणे रंगरूप बदलून टाकलंय गोलंदाजांनी. हो निश्चितच मला असं वाटतंय की ऋषिकेशची विकेट फार महत्त्वाची होती. त्याने षटकारानं सुरुवात केली होती. लिडिंग एज लागला त्याच्या बॅटचा आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात त्याला बाद केलं कैलासने आणि त्यानंतर देखील नेक्स्ट बॉलवर त्याने आणखी एक विकेट प्राप्त केली आणि तिथूनच सामन्याला कलाटणी मिळताना दिसले आपल्याला. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी मात्र 27 धावांची आवश्यकता आहे. फारच खडतर असं टार्गेट आहे. समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नंदकिशोर आणि गोलंदाज आहे विनोद. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न झालाय. थ्रो खराब होतोय. ओव्हर थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्यात. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 25 धावा बनवायच्या आहेत. अजय दिल्ली बहुत दूर आहे. हो बरोबर म्हटलं तुम्ही. टार्गेट जे आहे ते दिल्ली आणि देहरादून सारखं दूर दिसतंय आपल्याला. सिंगल डबलने काही होणार नाहीये. चौकार षटकारांमध्ये डील करावं लागणार आहे फलंदाजाला. षटकातील पुढील चेंडू यावेळेस देखील चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जेल खाली. यस इज गॉन. यावेळेस मात्र नंदकिशोर याला मैदान सोडावं लागेल. अजून एक गडी बाद. समाप्त होतोय. विजय संपादन केला जातो या मॅच मध्ये जय बजरंग भावाळे बी संघाच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक अभिनंदन जय बजरंग भावाळे बी अँड हार्ड लक SK स्पोर्ट्स सापे.